तर चला आज मस्त अशी टोमॅटोची भाजी बघूया। तर त्यासाठी 4 टोमॅटो घेतलेत, छान मोठ्या साईजचे घेतलेत आणि कडक असे बघून घेतलेत। अगदी नरम झालेले टोमॅटो शक्यतो या भाजीला नाही वापरायचे। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घेतलाय, मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर बारीक चिरून घेतले। आता कढईमध्ये मी एक पळीवर तेल गरम करून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलंय। जिरं तेलामध्ये फुटलं की त्यामध्ये एक कांदा जो बारीक चिरून घेतलाय, तर हा कांदा मी व्यवस्थित असा लालसर होईपर्यंत परतवून घेतलाय। तर लगेचच कांदा छान असा परतला गेलाय। आता ह्याच्यामध्ये जी आपण नेहमी भाजीला चटणी वापरतो तीच एक चमचाभर मी चटणी घातली, कांदा लसूण मसाला। आता हा सुद्धा मसाला या कांद्यामध्ये मी व्यवस्थित असा परतवून घेते। तर इथे मसाला छान परतला गेलाय। याच्यामध्ये मी ज्या टोमॅटोच्या फोडी करून ठेवल्या होत्या या फोडी घालून घेतलेत आणि तुम्हाला जर इथल्या बिया आवडत नसेल तर बिया काढल्या तरी चालेल, नाही काढल्या तरी सुद्धा चालेल। फक्त टोमॅटो घेताना छान असे कडक बघून घ्यायचे, जास्त पिकलेले टोमॅटो नाही घ्यायचे। आता इथं त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ घातले, अर्धा चमचा साखर घातले। आंबट टोमॅटो असतात त्यासाठी साखर किंवा तुम्ही गुळाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। आता हे सर्व घातल्यानंतर परत मी हे टोमॅटो व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता याच्यानंतर जी बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर घेतली, तर कोथिंबीर घालते आणि परत एकदा मिक्स करून घेते। मिक्स झाल्यानंतर आता ह्याच्यावरती मी झाकण घालते आणि फक्त एक वाफ काढते, अगदी अर्धा मिनिटासाठी वाफ काढते। टोमॅटोच्या भाजीला खूप जास्त वाफ काढायची नाही, कारण पटकन अशी टोमॅटोची भाजी शिजली जाते त्यासाठी। तर इथं टोमॅटोची भाजी करतो म्हटल्यानंतर टोमॅटोच्या फोडी छान दिसायला पाहिजेत। तर एक अर्धा मिनिट वाफ काढल्यानंतर मी आता परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जाडसर असं शेंगदाण्याचं 2 चमचे भरून कूट घातले। तर शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी खूप टेस्टी लागते। तर आता इथं शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर परत मी भाजी मिक्स करून घेतली आणि परत आता झाकण घालते, फक्त अर्धा मिनिटासाठी, जास्त नाही। जास्त झाकण घातलं तर टोमॅटोला खूप जास्त पाणी सुटतं, मग टोमॅटोची भाजी खूप पातळसर होते। तशी नाही करायची, फक्त अगदी हलकीशी वाफ काढायची। तर इथं वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकत होता तेल खूप छान सुटलं आहे भाजीला। आणि आता मी काय करते, भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता झाकण न घालता ही भाजी एक 5 मिनिटं बारीक गॅसवरती छान कढईला लागोस्तोपर्यंत मी ठेवते, अगदी बारीक गॅसवरती। आता इथं फायनल आपली भाजी बघा मस्त अशी तयार झाली आणि छान अशी कढईला सुद्धा लागले। अशी भाजी कढईला लागल्यानंतर थोडीशी खरपूस अशी मस्त टेस्टी लागते। तर नक्की गरम गरम भाकरीसोबत करून